बघा कालचे क्वेश्चन झालेले आपले. हे होमवर्कला होते ना तुम्हाला. चेक करतो नंतर थोडं. सेकंड क्वेश्चन बघा काय. सेकंड क्वेश्चन, इन हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट. आता बघा हे जे पूर्ण असतं ना, पूर्ण सर्वांचे जे टोटल, त्याला कोणता सेट म्हणतो आपण? युनिव्हर्सल सेट. कोणता सेट? युनिव्हर्सल. मग 125 काय असेल इथं? युनिव्हर्सल. आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. 80 125 पैकी 80 जण काय घेतात? चहा. 60 जण कॉफी आणि 20 जण चहा आणि कॉफी. म्हणजे काय रे? कॉमन आला तो. बरोबर आहे. आता समजा टोटल बघा इथं, टोटल हेअर. आता टोटल स्टुडंट किती आहे? टोटल स्टुडंट्स किती आहे? म्हणजे काय? यू 125. ठीक आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. आता 80 स्टुडंट, थोडं लिहावं लागेल तुम्हाला. असे बघा, असे क्वेश्चन आले ना, थोडंफार लिहावं लागेल. ड्रिंक टी काय घेतात ते? टी. मग नंबर ऑफ ए जर घेतला आपण तर किती येईल ते? 80. त्याच्यानंतर काय म्हटलेले? 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. ठीक आहे. कॉफी पिणार आहे 60. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 60. आता बोथ म्हणजे 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. 20 स्टुडंट्स. बघा अवघड जाईल का तुम्हाला लिहायला? काही अवघड नाही एवढं. 20 स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. बोथ म्हणजे काय? कॉमन आहे. कॉमन म्हटल्यावर काय घेतो आपण? इंटरसेक्शन. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती? 20. ठीक आहे. मग आपल्याकडे काय? वी हॅव. तुम्हाला सांगितलं मी 2 नंबर इकडून टाकून द्यायचे. कसे? दुसऱ्या पेनला लिहितो बघा. 2 नंबर कसे टाकून द्यायचे? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू काय? नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी. यांची व्हॅल्यू किती आहे? 80. ही किती आहे? 60. ही किती आहे? 20. नंबर ऑफ ए युनियन बी काढायचं आपल्याला. ठीक आहे. मग जर मी नंबर ऑफ ए युनियन बी या साईडला लिहिलं, त्याला बघा त्याची मुवमेंट केली का आपण? नाही. 80 आणि 60 किती होतील? 140. बघा हे जे या साईडला होतं ते फक्त लेफ्ट साईडला लिहिलं. ठीक आहे. या 20ला इकडे पाठवलं तर काय झालं? ते -20. मग नंबर ऑफ ए युनियन बी किती झाले? 120. ठीक आहे. आता तुम्हाला काय विचारलं? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता बघा हे ए युनियन बी का नाही, हे काय? एकतर कॉफी घेतील किंवा चहा घेतील किंवा दोन्हीही घेतील. अर्थ काय असतो याचा? हे म्हणजे काय? या तिघांचं काय असते? बेरीज. ती म्हणजे तिघा मिळून असतात. ए युनियन बी म्हणजे काय? एकतर काय घेतील ते? चहा. एकतर काय घेतील? कॉफी. किंवा चहा आणि कॉफी दोन्ही ते घेऊ शकतात. ठीक आहे. आता मला सांगा त्यांनी काय विचारलं आपल्याला? फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग आता असे स्टुडंट किती की जे कॉफी पण घेणार नाही आणि चहा पण घेणार नाही? टोटल किती आहे? 125. मग आपल्याकडे काय येईल आता? स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. असे किती विद्यार्थी येईल मग? टोटल 125 मधून 120 गेले, किती आले? 5.
समजला क्वेश्चन? सिंपल आहे, परत समजून घ्या. टोटल स्टुडंट दिलेले होते 125. 80 जण काय घेतात? चहा. मग आपण नंबर ऑफ म्हटलं त्याला. 60 जण काय घेतात? लॉजिक करा, लॉजिकने विचार करा. 20 जण काय घेतात? ठीक आहे, काय? चहा किंवा कॉफी. आता मग आपल्याला हे बघायचं की किती जण एकतर चहा घेतील, कॉफी घेतील किंवा दोन्ही घेतील. किती जण आहे असे? 120. ठीक आहे, तर मग 120 जण कमीत कमी एक वस्तू जरी घेतात, चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही पण. मग आता 120 आपल्याकडे टोटल स्टुडंट 125. मग 125 मधून जर 120 मायनस केले, याचा अर्थ 5 जण काहीच घेत नाही. ठीक आहे, घ्या लिहून. समजला? बघा, हा क्वेश्चन तुम्हाला व्हेन डायग्राम न पण सॉल्व्ह करता येतो, सांगून देतो. आता 2 नंबरचा क्वेश्चन व्हेन डायग्राम न कसा सॉल्व्ह करायचा बघा. आता व्हेन डायग्राम न सॉल्व्ह करण्यासाठी आपण म्हणायचं गिवन मध्ये काय काय बघा. गिवन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन टाका. फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीवरून काय काय इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे बघा. सपोज जर आपण व्हेन डायग्राम काढली, ठीक आहे, व्हेन डायग्राम जर काढली आपण, बघा. आता हे काय? टोटल स्टुडंट यू, टोटल स्टुडंट यू किती येते? 125. आता इथे जर मी टाकलं कॉफी, इथे टाकलं टी. आता कॉफी पिणारे किती जण आहे? 60. चहा पिणारे 80 आणि दोन्ही पिणारे 20. ठीक आहे, मग आता डायरेक्ट याच्यावरून आपण व्हॅल्यू काढू शकतो. द स्टुडंट्स who do not drink टी और कॉफी. ठीक आहे, टी और कॉफी. मग काय येईल आता बघा, इज इक्वल टू टोटल स्टुडंट किती आहे? 125. ठीक आहे, काय कसं करायचं बघा. 125 मधून मायनस करायचे, या दोघांची बेरीज किती होईल? कॉफी आणि टी वाल्यांची 60 अधिक 80. ठीक आहे, त्याच्यामधून कॉमन मायनस करायचे. कॉमन किती आहे? 20. तोच फॉर्म्युला आहे तो, फक्त शॉर्टकट मेथड आहे. 125 मधून किती होतील वजा? मग 140 वजा 20 किती होतील? 140 वजा 20 120. तुमचा आन्सर आलं 5. ठीक आहे, ही पण मेथड इझी आहे. कळालं? लिहून घ्यायची, घ्या लिहून ऑर मेथड. ज्यांना तिकडे समजलं नाही त्यांनी काय करायचं, ऑर मेथडनं लिहून घ्यायचं. कळालं? म्हणजे त्यांना तिकडे वर्डिंग टाकता आले नाही, ही मेथड पण चुकीची नाही. घ्या लिहून. हा जो सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, या मेथडने सोडू शकतो आपण. ठीक आहे, पण तुम्ही 3 नंबरचा काय काय दिलेलं लिहून घ्यायचं की आपल्याला. बघा, इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. 50 विद्यार्थी. हिअर 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश. इंग्लिशचा ई कॅपिटल काढा, प्रॉपर नाव आहे ना. मग काय नंबर ऑफ ए घेऊ आपण त्याला 50. त्याच्यानंतर 60 स्टुडंट्स, 60 स्टुडंट कशात पास झाले? मॅथमॅटिक्स. नंबर ऑफ बी बरोबर किती येईल? 60. दोन्ही विषयात पास होणारे 40 स्टुडंट्स
पास्ड इन बोथ सब्जेक्ट. बोथ साठी काय घेतो आपण, इंटरसेक्शन. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती, 40. ठीक आहे. तुम्हाला विचारलं ऍटलिस्ट वन सब्जेक्ट मध्ये कोण पास होईल, ऍटलिस्ट वन सब्जेक्ट म्हणजे आपल्याकडे आहे वी हॅव, फॉर्म्युला काय आपल्याकडे, वी हॅव नंबर ऑफ ए, आता पाठ झाला असेल ना फॉर्म्युला, नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. असं काही नाही, मागे पुढे झालं चालतं, युनियन इंटरसेक्शन नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी म्हणजे कमीत कमी काय असं तुम्हाला सांगितलं, एक तर चहा घेतील किंवा कॉफी घेतील किंवा दोन्ही घेतील. ठीक आहे. मग देअरफॉर ए किती आहे 50, बी किती आहे 60, हे किती टोटल 40. नंबर ऑफ ए युनियन बी काढायचं आपल्याला. मग परत नंबर ऑफ ए युनियन बी जर इथे ठेवला आपण असं, नंबर ऑफ ए युनियन बी. ठीक आहे. 50 आणि 60 किती होतील 110, हे 40 इकडे आणा काय होतील मायनस. बघा फक्त याला या साईडला लिहिलं आपण, नेलं कोणाला 40ला, म्हणून 40 काय झाले मायनस. नंबर ऑफ ए युनियन बी काय येईल 70. ठीक आहे. काय आलं 70. मग फायनल आन्सर काय लिहायचं तुम्ही, नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास ऍटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट आर किती 70. फायनल आन्सर लिहिता येईल, कसं लिहायचं, नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ऍटलिस्ट वन सब्जेक्ट. का तुम्हाला एक्झाम मध्ये हे स्वतः मनाने लिहावं लागेल, नंबर ऑफ स्टुडंट हु पास ऍटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट आर 70. ठीक आहे. याच्या खाली लिहायचं ते फायनल आन्सर. बघा 4 नंबरचा क्वेश्चन, याला व्हेन डायग्राम सॉल्व्ह करू आपण. काय काय दिलेले बघा, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी, हॉबी बद्दल दिलेले. आता मग फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन, बघा दिलेल्या अटीवरून म्हणजे फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरून, बाय युझिंग व्हेन डायग्राम, बाय युझिंग व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम जर ड्रॉ केले आपण तर बघा सर्व आन्सर फास्ट मध्ये येतील याचे. व्हेन डायग्राम तर काढता येते सर्वांना, थांबा अगोदर समजून घ्या नंतर ड्रॉ करायचे ते. ठीक आहे. बाय युझिंग व्हेन डायग्राम. आता बघा एक एक गोष्ट टाकू आपण. पहिलं, अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी, हॉबी काय हॉबी, 220 स्टुडंट, टोटल स्टुडंट किती आहे 220 स्टुडंट आहे टोटल. ठीक आहे. स्टुडंट नाही टाकलं तरी चालेल पण लक्षात राहू द्या, टोटल किती आहे 220. आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. रॉक क्लाइम्बिंग माहिती आहे तुम्हाला, रॉक ते व्हिडिओ बघितले असेल युट्यूबवर तुम्ही, रॉक क्लाइम्बिंग. ठीक आहे. रॉक क्लाइम्बिंग ते रोप बांधलेली असते पाठीला, वरती चढायचं. आणि दुसरा काय हॉबी, स्काय वॉचिंग. स्काय वॉचिंग माहिती का, स्काय वॉचिंग म्हणजे आकाश पाहायचं असं का, मग स्काय वॉचिंग का सूर्यकुमार यादव. ठीक आहे. 130 स्टुडंट, एक यांची हॉबी 130, यांचा नंबर किती आहे 180. ठीक आहे. देअर आर 110 स्टुडंट हु फॉलो बोथ द हॉबीज. 110 स्टुडंट दोन्ही हॉबी फॉलो करतात. कळालं, समजलं. गिवन इन्फॉर्मेशन सगळी लिहून घेतली आपण. 220 टोटल स्टुडंट, 130 जणांची हॉबी काय आहे रॉक क्लाइम्बिंग, स्काय वॉचिंग हॉबी किती जणांची 180. आता एका क्वेश्चनचं उत्तर. देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज. पहिलं क्वेश्चन, स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी.
डू नॉट हॅव एनी हॉबी. बघा एकही हॉबी नाही, एनी हॉबीज. बघा एनी हॉबी टाका. एकही हॉबी नसणारे विद्यार्थी कसं काढण्यास सांगितलं मी तुम्हाला. टोटल नंबर 220. बघा कसं काढायचं. बघा टोटल नंबर किती आहे 220. या दोघांची काय करायची ऍडिशन. त्याच्यातून मायनस काय करायचं 110. म्हणजे सरळ सरळ काय जेवढे विद्यार्थी त्याच्यामधून दोघांची ऍडिशन, त्याच्यामधून कॉमन मायनस करायचे. काय मायनस करायचे कॉमन. सांगा मग तुम्ही आता. सांगा पटापट बोला. मॅथचे स्टुडंट आहे तुम्ही. हे 310 त्याच्यामधून 110 मायनस करायचे. सांगा मग 200 मधून 200 किती मग ते 20 जण. किती जण आले 20. ठीक आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो रॉक क्लाइम्बिंग आणि हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो हॉबी ऑफ स्काय वॉचिंग. म्हणजे रॉक क्लाइम्बिंग आणि स्काय वॉचिंग किती जणांचं आहे. ठीक आहे. आता सेकंड नंबर स्टुडंट्स फॉलो रॉक क्लाइम्बिंग ओनली. ओनली या शब्दाचा अर्थ काय रे फक्त रॉक क्लाइम्बिंग. मग आपल्याकडे किती जण आहे 130. 130 मधून 110 वजा करा 20. किती येतील 20. 130 मधून जर 110 वजा केले तर किती जण आहे फक्त रॉक, म्हणजे फक्त त्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडते अशी किती जण आहे 20. आणि तिसरा सेम मग तिसरा सेम द स्टुडंट्स फॉलो काय स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंग सांगा. स्काय वॉचिंग किती येतील मग टोटल किती आहे 180. त्याच्यामधून कॉमन काढून टाका. कॉमन नकोय आपल्याला. किती येतील मग 70. सोपं आहे की नाही डायग्राम. ठीक आहे. कळाला क्वेश्चन घ्या लिहून. बाकीचे कोण. हा बाकीचे उद्या घेऊ आपण क्वेश्चन लिहून घ्यायला.